आपण सर्वांचं परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आहे ना जे देव आहे ते नवरात्रीच्या दिवशी कसं करतात, त्यांची पूजा काय पद्धत आहे, कसं करतात ते सगळं जाणून घेऊया. तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की विड्याच्या पानावरती नवरात्रीचे 9 दिवस देवांना विड्याच्या पानावरती ठेवता आणि त्यांची 9 दिवस त्यांना अंघोळ वगैरे काहीच घालत नाही, कारण की त्यांच्यासमोर घट बसेल असतात देवीचे. त्याच्यामुळं 9 दिवस त्यांना विड्यावर बसवता आणि त्यांना अंघोळ देवपूजा काहीच करत नाही 9 दिवशी. तर चला तर आपण आता हे सगळे देवांना पानावर ठेवूया. सर्वात पहिले आपण आता सकाळी देवांना अंघोळ घातलेली आहे. आता मला घट बसवायचे होते म्हणून आपण आता पहिले त्यांना अंघोळ घालेली होती, म्हणून आता काही अंघोळ घालायची गरज नाही आहे. तर मग आता त्यांना काढून घेऊ आणि दुसऱ्या जागेवर ठेवू आणि मग तिथं विड्याचे पानं ठेवून मग त्याच्यावरती आपण हे सगळे देव परत ठेवू. सगळ्यांकडे पद्धत वेगळी असते, ज्याची पद्धतीने आपण आपली पूजा वगैरे करायची असते. आता हे सगळं विड्याचे पानं ठेवून झालेले आहे. तर याच्यावर आता आपण आपले देव ठेवणार आहोत. आता हे सर्व देव ठेवल्याच्या नंतर आपण तिथं फुलं ठेवू देवांना, कारण की आता 9 दिवस त्यांची पूजा होणार नाही आहे, म्हणून आजच त्यांना फुलं ठेवून त्यांना गंध अक्षता वाहून ते पूजेचे तिथे ठेवायचं. धन्यवाद. आपण सर्वांचं माझ्या चॅनलवर आल्यावर चॅनलला सबस्क्राईब करा.